नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला पॅरेबल ऑफ पाईपलाईन या पुस्तकाची समरी सांगणार आहे आणि त्यातील काही गोष्टी आपण जर इम्प्लिमेंट केल्या आपल्या आयुष्यामध्ये तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे देखील सांगणार आहे. हे पुस्तक लिहिलं आहे बर्ग हेजेस या लेखकाने. या पुस्तकाचं जे टायटल आहे पॅरेबल ऑफ पाईपलाईन, यातला जो शब्द आहे पॅरेबल याचा अर्थ असा होतो की बोधकथा. म्हणजे काय, तर अशी गोष्ट ज्यातनं आपण काहीतरी शिकू शकतो आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या लाईफमध्ये आपल्या तर आपल्याला फायदा मिळतो. दुसरा जो शब्द आहे पाईपलाईन, हे एक मेटाफोर आहे, सिम्बल आहे, प्रतीक आहे. कशाचं? सतत येणाऱ्या पैशांचं, सतत येणाऱ्या पैशांचा प्रवाह याचं. चला तर मग आपण गोष्ट सुरू करू. एक छोटं गाव असतं. त्यात दोन कझिन्स राहत असतात, भावंड. एक ब्रुनो आणि दुसरा पॅब्लो. या दोघांची स्वप्न खूप मोठी असतात. त्यांना खूप श्रीमंत व्हायचं असतं, त्यांना खूप सक्सेसफुल व्हायचं असतं. ते तासनतास चर्चा करत असायचे की कसं श्रीमंत होता येईल, सक्सेसफुल कसं होता येईल वगैरे वगैरे. त्यांना गरज असते ते एका संधीची. त्यांच्याच गावातील गावकरी एके दिवशी त्यांना ही संधी देतात. नदीवरून पाणी आणायचे आणि ते गावकऱ्यांना द्यायचे, असं काम असतं. एक बादली पाणी जर त्यांनी दिली गावकऱ्यांना आणून नदीवरून तर 1 पेनी मिळणार, असा व्यवहार ठरतो. ते दोघंही खुश होतात की चला आता आपल्याला काम मिळालं, इन्कम सुरू होईल आपलं. आणि ते दोघं काम सुरूही करतात. रोज नदीवर जायचं, बादली पाण्याने भरायची आणि ती गावकऱ्यांना नेऊन द्यायची आणि त्या बदल्यात 1 पेनी घ्यायचा. असा दिनक्रम सुरू होतो. असाच काही काळ लोटतो. काही काळ लोटतो आणि मग ब्रुनोचं तर लाईफ व्यवस्थित चालू असतं. त्याच्या डोक्यात असे विचार असतात की चला, इन्कम सुरू आहे, आता आपल्याला श्रीमंत होता येईल, सगळी स्वप्न पूर्ण करता येईल, लाईफ सेटल झालं. पॅब्लो मात्र सतत विचार करत असतो की नदीवरून गावाकडे पाणी आणणं सोपं कसं करता येईल. का? कारण त्या जड पाण्याच्या बादल्या उचलून 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 रोज तेच करून त्याची पाठ दुखायची, त्याच्या हाताला फोडं आलेली. त्याला ते त्रासदायक वाटायचं काम. त्यामुळे ते काम सोपं व्हावं, कारण त्यातनं पैसा तर येतोय. त्यामुळे ते सोपं कसं करता येईल याचा तो सतत विचार करायचा. नदीवरून पाणी आणायची वेळ झाली की पॅब्लोला वाटायचे, अरे आज पुन्हा जावे लागणार, मला नाही जायचं, मला अजिबात हे काम आवडत नाही, मी नाही करणार, पण पैसा तर हवाच, चला कामावर. असं करत करत काही काळ लोटला आणि एके दिवशी पॅब्लोला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तो ब्रुनोकडे जातो. त्याला सांगतो की आपण नदीपासून गावापर्यंत जर पाईपलाईन तयार केली तर. ब्रुनो किंचाळतो, काय बोलतोयस तू? पाईपलाईन हा शब्द तरी कधी कुणी ऐकलाय? नको. त्यापेक्षा आहे ते काम उत्तम आहे. आणि काय गॅरंटी की पाईपलाईनमध्ये आपल्याला सक्सेस मिळेलच? हे जे काम चाललंय ते उत्तम आहे, आपण तेच करूयात. मी तर आता गाडी घेणार, घर घेणार, जगभर फिरणार, सगळी स्वप्न पूर्ण करणार. माझं लाईफ तर सेटल झालंय मित्रा. पॅब्लो मात्र स्वस्थ बसत नाही. तो पाईपलाईन तयार करायला घेतो. आता पॅब्लोचा जो दिनक्रम असतो तो 2 भागांमध्ये डिवाईड झालेला असतो. काही काळ तो पाण्याच्या बादल्या उचलायचा आणि काही काळ पाईपलाईन तयार करायचा. त्यामुळे झालं काय, की त्याचं जे इन्कम पूर्वी होतं ते आता थोडं कमी झालेलं होतं. कारण कमी काळ पाण्याच्या बादल्या उचलायचा तो म्हणून. हे थोडं डिप्रेसिंग आहे. म्हणून तो काय करायचा, सतत स्वतःला समजवायचा की ठीक आहे, थोड्या काळासाठी आपलं इन्कम थोडं कमी झालंय, पण जेव्हा पाईपलाईन तयार होईल तेव्हा आपल्याला लिगसी क्रिएट करता येईल पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी. असं स्वतःला समजावून तो काम करत राहायचा. गावातील लोक त्याची निंदा करायचे, त्याची खिल्ली उडवायचे, त्याला नावं ठेवायचे, पण तो दुर्लक्ष करायचा. त्याला एक माहीत होतं की हे काम पूर्ण होण्यासाठी 1 वर्ष लागू शकतो किंवा 2ही लागू शकतं. परंतु त्याचा त्याच्या स्वप्नांवर विश्वास होता, त्याचा स्वतःवर विश्वास होता.
आणि पेशन्स ठेवत त्याने हे काम सुरू ठेवले. गावातील लोक ब्रुनोची खुशामत करायचे, त्याचे कौतुक करायचे. रोज कामावरून आल्यानंतर ब्रुनो रिलॅक्स व्हायचा, एन्जॉय करायचा, वीकेंड्स एन्जॉय करायचा, पिकनिक एन्जॉय करायचा. पॅब्लो मात्र कामावरून आल्यानंतरचा जो वेळ होता त्याच्याकडे, तो पाईपलाईन तयार करण्यासाठी देत असायचा. हळूहळू काही महिने लोटल्यानंतर पॅब्लोची अर्धी पाईपलाईन तयार झाली. त्यापूर्वी त्याच्याकडे सांगण्यासारखे, दाखवण्यासारखे असे रिझल्ट्स काहीच नव्हते, पण तो काम करत राहील. आता अर्धी पाईपलाईन पूर्ण झाली होती, अर्धी पाईपलाईन झाली होती. आता दुसरीकडे ब्रुनो जो आहे, सतत जड पाण्याच्या बादल्या उचलून उचलून त्याचा तणाव वाढलेला, त्याचा राग वाढलेला, चिडचिड वाढलेली, लोकही त्याला फारसे महत्त्व देत नसायचे आणि त्याची तब्येत कुरकुर करायची. एके दिवशी पॅब्लोची पाईपलाईन पूर्ण होते. आता तो पाण्याच्या बादल्या उचलत नसे, गरजही नव्हती, कारण नदीपासून गावापर्यंत पाणी वाहण्याचे काम पाईपलाईनद्वारे होऊ लागले. आता पॅब्लो झोपेत असताना, जेवत असताना किंवा पिकनिक एन्जॉय करत असताना त्याचं इन्कम सतत येत होतं. त्याने केलेल्या 2 वर्षांच्या कष्टांचं हे फळ त्याला मिळत होतं, जे की लाईफ लाँग मिळणार होतं आणि मल्टिप्लाय सुद्धा होणार होतं, वाढणार होतं. कसं ते आता आपण पुढे बघणारच आहोत. असो, आता हे जे काम त्याने कंप्लीट केलेलं होतं पाईपलाईन पूर्ण करण्याचं, यामुळे गावाला मुबलक प्रमाणात पाणी मिळू लागले आणि पॅब्लोला आता गावातील लोक मिरॅकल मेकर म्हणू लागले, त्याची स्तुती करू लागले. पॅब्लोकडे आता पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान, सुख, आरोग्य सगळं काही होतं. मंडळी, गोष्ट इथे संपत नाही. पॅब्लो विचार करतो की आता हे जे काम आपण आपल्या गावासाठी केलंय, हेच आपण इतरांच्याही गावांमध्ये केलं, इतरही गावात केलं, आजूबाजूच्या गावांमध्ये, तर आपलंही भलं होईल आणि इतरांचंही होईल. हा विचार घेऊन तो ब्रुनोकडे जातो. स्वतःच्या प्रेझेंट स्टेटला वैतागलेला ब्रुनो यावेळी पॅब्लोची साथ देतो. पण हे काम इतकं मोठं असतं की या कामासाठी दोघे जण पुरेसे नसतात. त्यांना गरज असते ते एका टीमची. ते सुरुवात करतात टीम बिल्डिंग करायला. त्यांच्याकडे येणारे 80 ते 90% लोक जे असतात त्यांच्याकडे विजन नसतं. त्यांच्याकडे एक्सक्युजेस असतात, पळवाटा असतात. माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसा नाही, मला सपोर्ट नाही, माझं वय नाही, माझ्याकडे स्किल्स नाही, ब्ला ब्ला ब्ला. लिस्ट इज एंडलेस. अशी लोक पॅब्लो त्याच्या टीममध्ये घेतही नाही. असो मंडळी, या गोष्टीतनं आपण काय शिकलो? पाईपलाईन्स आर लाईफलाईन्स हे वाक्य जे आहे ते पुस्तकातलं आहे. याचा अर्थ असा होतो की आत्ताच्या काळात आपल्याला जेवढे जास्त पॅसिव्ह इन्कम क्रिएट करता येऊ शकतात तेवढे करावे. त्याने होईल काय, जे की कोरोनाने आपल्याला शिकवलंय की ॲक्टिव्ह इन्कम पुरेसं नसतं, ते कधीही बंद पडू शकतं. आणि नाही जरी बंद पडलं तरी पॅसिव्ह इन्कम हे भरभराटीचं लक्षण आहे. सो आपण पॅसिव्ह इन्कम जेवढे जास्त क्रिएट करता येतील तेवढे करायला हवे, ही एक शिकवण या पुस्तकातनं आपण घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आजच्या युगामध्ये जेव्हा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किंवा चॅट जीपीटी, एआयचा जो जमाना आहे, यात भरभरून अपॉर्च्युनिटीज आहेत. नंतर स्टॉक मार्केट आहे, तिथे तुम्ही करिअर तयार करू शकता, पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. त्याच्यानंतर पुस्तक लिहू शकता, डिजिटल कोर्स बनवू शकता, ऑनलाईन स्वतःला प्रमोट करू शकता. भरभरून अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त तुमची पॅशन शोधणं हे गरजेचं आहे तुम्हाला, की तुम्हाला काय करायला आवडतं. तुमचा इकिगाई शोधणं गरजेचं आहे. मंडळी, प्रत्येकाला दिवसातले 24 तास मिळतात. ते कसे युटिलाइज करायचे स्वतःचे पॅशन आणि स्वतःच्या उद्धारासाठी, हे ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं. मंडळी, व्हिडिओ आवडला, युजफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा मित्रपरिचितांसोबत, फॅमिलीसोबत. आता इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.